नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांना कोणत्या माध्यमातून शाळेत टाकावे याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर जेव्हा रोपटं होऊन त्याला योग्य वेळी योग्य खत पाणी दिल्यावर त्याचं मोठं झाडामध्ये रूपांतर होतं आणि मग ते काही वर्षांनी आपल्याला फळ देतं. मुलांचं देखील अगदी तसंच काही आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याची योग्य वेळी योग्य वातावरणात खत पाणी दिले तर मोठे झाल्यावर ते आपल्याला शिक्षणाचा उपयोग पुढील आयुष्यात करते. योग्य खत पाणी म्हणजे योग्य संस्कार आणि शिक्षण मिळाले तर ते स्वतः आपल्या पायावर उभा राहून नोकरी किंवा व्यवसाय करून त्यातून त्याला त्याचे फळ मिळत असते. लहान असतानाच पालक म्हणून आपली खूप महत्त्वाची जबाबदारी असते, ती म्हणजे योग्य संस्कार आणि शिक्षण देणं. त्यासाठी सर्वच पालकांना पडलेला हा प्रश्न, मुलांना शिक्षणाचे माध्यम कोणते निवडावे. आजकाल वेगवेगळ्या माध्यमाच्या शाळा प्रत्येक शहरात, ग्रामीण भागात देखील उपलब्ध झालेल्या आहेत. परंपरागत चालत आलेल्या शिक्षण पद्धती, दिवसेंदिवस होणारे बदल, शिक्षणातील आव्हाने लक्षात बदल घेता आपण नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण 2020 जाहीर झालेले आहे. या शैक्षणिक धोरणाचा विचार करता मुलांच्या कौशल्यावर आधारित शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर भर दिलेला दिसून येत आहे. अशा वेळी या स्पर्धेच्या युगात आपल्याला मुलांसाठी शिक्षणाचे योग्य माध्यम निवडावे हे प्रत्येक पालकांसाठी आव्हानात्मक झालेले आहे. सध्या असा एक ट्रेंड झालेला आहे की इंग्रजी माध्यमातून मुलांना शिक्षण दिलं म्हणजे ते भविष्यात यशस्वी होणार, त्याला लवकर पैसा कमवण्याची संधी उपलब्ध होणार. मात्र हा गैरसमज प्रथमतः काढून टाकायला हवा. पूर्वी मराठी, हिंदी व इतर लोकल भाषेतील काही अभ्यासक्रम उपलब्ध नव्हते, मात्र आता प्रत्येक भाषात अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहेत. सध्या सर्वात लोकप्रिय शिक्षणाचे माध्यमाचा पर्याय म्हणजे इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम. त्याही पुढे आपली मातृभाषा जसे की मराठी, हिंदी, उर्दू इत्यादी. मुलांचे शिक्षण कोणत्या माध्यमातून असावे, मुलांची बौद्धिक विकास होण्यासाठी कोणत्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे, यासाठी शाळेची निवड करत असताना सर्वात आधी आपण शिक्षण तज्ज्ञांनी केलेले संशोधन आणि त्यातून काढलेले निष्कर्ष हे जाणून घेऊया. आपणास मुलांच्या शिक्षणासाठी कोणते माध्यम निवडले पाहिजे यासाठी त्याची मदत होईल. मुलांचा बौद्धिक विकास कोणत्या भाषेतून चांगल्या प्रकारे होतो, शिक्षण तज्ज्ञांनी मांडलेले मत. मुलांचा बौद्धिक विकास हा मातृभाषेतून चांगल्या प्रकारे आणि झटपट होतो. लहान वयात मुले घरातील लोकांचे आवाज ऐकूनच शिकत असते, त्यामुळे जी भाषा घरात बोलली जाते त्याच भाषेत मुले विचार करू लागतात, त्यामुळे विचार प्रक्रियेला चालना मिळते. याउलट इंग्रजी भाषेत विचार करण्यास मुलांना अडथळा निर्माण होऊ शकतो. मुलांच्या घरातील बोली भाषेतच मुले विचार करतात आणि प्रश्न देखील विचारतात, म्हणजेच मुलांना ज्ञान प्राप्त होते. मुले जेवढे जास्त प्रश्न विचारतील तेवढे ते शिकत जातात आणि त्यांच्या संकल्पना देखील क्लिअर होत जातात. शिक्षकांनी किंवा आपण मुलांना मातृभाषेतून एखादा प्रश्न विचारला तर त्याचे चटकन आकलन होते. शाळेतील आणि घरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील बोलीभाषा जी असेल त्या भाषेतून शिक्षण हे मुलांसाठी सहज, सोपे, आकलन नीट देणारे आणि आनंददायी असते. त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मदत होऊ शकते. थोडक्यात काय तर जी मुलांची मातृभाषा असेल, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, त्या भाषेतूनच लहान वयात मुलांची भाषिक आणि बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होतो. मुलांच्या भाषेसंदर्भात आईची जी भाषा असेल तीच मुलाची भाषा असते. लहान मुलं जेव्हा नर्सरी किंवा ज्युनियर KG किंवा सिनियर KGमध्ये जाते त्या वयात त्याच्या भाषेचा विकास हा सुरू असतो. म्हणजे जर घरातील भाषा मराठी असेल आणि शाळेतील भाषा इंग्रजी तर मग अशा वेळी त्या बाळाचा भाषा विकास हा खुंटतो. म्हणजे घरी आल्यावर मराठीत आणि शाळेत गेल्यावर इंग्रजी यामध्ये लहान मूल कन्फ्यूज होते, गोंधळून जाते. म्हणजे एका अर्थाने इकडे आड तिकडे विहीर अशी मुलांची अवस्था होते. मुलांच्या शिक्षणाचे माध्यम निवड करत असताना येथे आपण कोणती भाषा श्रेष्ठ आणि कोणती कनिष्ठ याची तुलना अजिबात करत नाही आहोत, तर मुलांना कोणत्या भाषेत जास्त आकलन होईल, प्रश्न विचारता येतील, विचार करता येईल त्या भाषेबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करीत आहोत. आता माझ्याच घरातील एक उदाहरण देतो. माझ्या काकाची दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून म्हणजे मराठी माध्यमातून झालेले आहे आणि इयत्ता 5वी पासून ते पुढील शिक्षण हे सेमी इंग्रजी माध्यमातून झालेले आहे.
आणि आज एक मुलगा MBBSच्या द्वितीय वर्षाला आहे आणि एक मुलगा IITची तयारी करत आहे आणि त्याच्याबरोबरचे सोबतचे काही मित्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकून देखील आज डिप्लोमा कोर्सेस करत आहेत. म्हणजे मग इथे माध्यमाचा कुठे प्रश्न आला? त्यामुळे फक्त इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले म्हणजे डॉक्टर, इंजिनियर होता येते, हे सर्वात आधी डोक्यातून काढून टाकावे लागेल. मुलांना इंग्रजी शिकवायचे आहे की इंग्रजीतून शिक्षण घ्यायचं आहे याचा प्रथमतः शोध घ्या. आपली इथेच गल्लत होते. इंग्रजी शिकण्यासाठी आपण इंग्रजी माध्यम निवडतो. त्यामुळेच तर आता शासनाने प्रत्येक इंग्लिश मीडियम शाळेमध्ये मातृभाषा ही कंपल्सरी केलेली आहे. अशी वेळ का आलेली असेल? कारण मुलांची मातृभाषा एक आणि शिक्षणाची दुसरीच, त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मातृभाषा ही किती महत्त्वाची आहे हे शासनाच्या या निर्णयामागे आपल्याला दिसून येईल. इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम की सेमी इंग्रजी माध्यम याबाबतचे विविध मतांतरे असू शकतील, पण मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासाठी कोणत्या माध्यमाची शाळा योग्य राहील याचा शोध घेत असताना खाली काही प्रश्न आपण स्वतःला विचारूया. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांचा अभ्यास आपल्याला घरी घेता येईल का? मुलांना जर काही अभ्यासात अडचण येत असेल तर आपण मुलांना इंग्रजीतील अभ्यास शिकवू शकतो का? पालक म्हणून आपण मुलांच्या अभ्यासातील प्रगती तपासू शकतो का? मुले शाळेतून घरी आल्यानंतर आपण मुलांशी काही दैनंदिन वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकू का? हे प्रश्न का निर्माण झाले असतील याचे उत्तर आपणास मिळालेले असेल. कारण की मुलांना शाळेत टाकले म्हणजे आता आपले काम संपले असे नाही, तर आता खरे काम आपले देखील सुरू झालेले आहे. शाळेत नक्की काय शिकवले जाते, कसे शिकवले जाते, मुलांना येणाऱ्या अभ्यासातील अडचणी, समस्या पालक म्हणून आपण मुलांचा घरी अभ्यास करून घेणं यासाठी आपल्यालाही काही मर्यादा येऊ शकतात. त्यासाठी हा प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मुलांसाठी किमान प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळाले पाहिजे असे बऱ्याच जणांचे मत आहे. त्यानंतर पुढे आपण सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश मीडियम निवडू किंवा इंग्लिश मीडियम निवड करू शकतात, किंवा त्यातही पूर्णतः लहान नर्सरीपासून इंग्लिश मीडियम न ठेवता किमान सेमीपासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही असे बऱ्याच जणांना वाटते. त्याचे कारण असे की सेमी इंग्लिशमुळे मराठी मुलांचे संभाषण चांगले होऊ शकेल, त्यांच्या विचार प्रक्रियेला देखील चालना मिळेल आणि आपणही थोडाफार अभ्यास मुलांचा पडताळून पाहू शकतो. पण 100% इंग्लिश मीडियममध्ये काही मर्यादा नक्की येऊ शकतील. ते आपल्या परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेता येऊ शकेल. मातृभाषेतून शिक्षण घेऊन मग भविष्यात माझ्या मुलाला इंग्रजी येणार कसं? स्पर्धेच्या युगात इंग्रजी हे खूप महत्त्वाचे झालेले आहे. बरोबर आहे. या स्पर्धेच्या युगात टिकाव ठेवण्यासाठी इंग्रजी देखील यायला हवं. प्रत्येक शाळेत अगदी नर्सरी प्ले ग्रुपपासून इंग्रजी शिकवले जाते. पुढे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर आपण मुलांना सेमी इंग्रजी किंवा इंग्लिश मीडियममध्ये शिफ्ट करू शकतो. त्यातही बऱ्याच जणांना सेमी इंग्लिश हे शिक्षणाचे माध्यम निवडलेले योग्य राहील असे वाटते. कारण मुलांना विज्ञान आणि गणित हा विषय इंग्लिशमधून तर इतर विषय मातृभाषेतून शिकण्यास मिळेल. मुलांची चांगली तयारी होईल, जे की मुलांच्या उच्च शिक्षणासाठी याचा फायदा होऊ शकतो. पालकांनी आपल्या पाल्याला मराठी किंवा इंग्रजी माध्यमात ॲडमिशन घ्यावे हा निर्णय पालकांच्या गरजा आणि मुलांच्या भविष्यासाठी काय योग्य आहे यावर अवलंबून असतो. दोन्ही माध्यमांचे फायदे आणि तोटे तपासणे गरजेचे आहे. आता मराठी माध्यमाचे फायदे: मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास त्यांना संकल्पना लवकर समजतात आणि ते सहजपणे शिकतात. मराठी माध्यमातून मुलांना मराठी भाषा आणि संस्कृतीचा परिचय होतो, त्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख देखील मजबूत होते. अनेकदा मराठी माध्यमात शिकलेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकतात आणि त्यांचे शैक्षणिक स्तरावर सकारात्मक परिणाम होतो. आता इंग्रजी माध्यमाचे फायदे: इंग्रजी भाषा जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आणि उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना नवीन तंत्रज्ञान आणि कल्पना लवकर शिकायला मिळतात. इंग्रजी माध्यमाच्या मुलांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्ये विकसित करण्यास मदत होते. शेवटी पालकांनी आपल्या मुलांसाठी योग्य माध्यम निवडले पाहिजे, जेणेकरून मुलांना त्यांच्या क्षमता विकसित करता येतील आणि त्यांना भविष्यात चांगल्या संधी मिळतील. महाराष्ट्रामध्ये मराठी असेल आणि इंग्रजी दोन्ही माध्यमांच्या शाळा उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या आवडीनुसार आणि मुलांच्या गरजांनुसार शाळा निवडणे आवश्यक आहे.
मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.